हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत पफ स्लीव्ज कशी बनवायची ती. आता ही पफ स्लीव्ज जी आहे ती थोडीशी वेगळ्या प्रकारची आहे. हवं तर हिला आपण प्लेट्स जो घालतो पफ स्लीव्जला त्या एक साईड दिशेने किंवा विरुद्ध दिशेने घालतो आणि पफ बनवतो, पण ही जरा वेगळी स्लीव्ज आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आता मी ती स्लीव्जची लेंथ घेतलेली आहे 11 इंच, कारण मला तयार 10.5 इंच हवी आहे. आणि आर्महोल वगैरे तुम्ही तुमच्या चेस्ट साईजनुसार घेऊ शकता. आता इथे मी घेतलेला आहे साडीचा काठ. आता जे साडीच्या काठचा जो खालचा ग्रीन कलर आहे तो जरा एक्स्ट्राचा वाटतो आणि ब्लाऊजला छान लूक यावा आणि फक्त काठाचाच यूज मला स्लीव्ज डिझाईनमध्ये करायचा आहे, म्हणून मी एक्स्ट्राचा जो ग्रीन कलरचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने दुमडून घेतलेला आहे. आणि तसं पण फिनिशिंगसाठी आपल्याला स्लीव्ज थोडीशी दुमडून घ्यावीच लागते, म्हणून काठाच्या दोन्ही बाजूने मी जी एक्स्ट्राचं ग्रीन कलरचं कापड आहे त्याला शिलाई मारणार आहे. पण तात्पुरतं एक वरच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे, कारण खालची बाजू स्लीव्जला जोडताना ती आपोआप मॅनेज होऊन जातं. आता मी स्लीव्ज घेतलेली आहे आणि स्लीव्जची उलटी बाजू तुम्ही पाहिलेलं आहे, मी स्लीव्जला मार्किंग केलेलं आहे. स्लीव्जची जी आतली बाजू आहे त्यावरती ही जी लेस आहे, ही काठ जो आहे तो अशा पद्धतीने उलटा ठेवायचा आहे आणि जो ग्रीन कलरचा भाग आहे तो त्यावरती एकदम कडेवरती शिलाई मारून घ्यायची आहे. एकदम कडेवरती तो ग्रीन कलरचा काठ स्लीव्जच्या ठेवायचा आहे आणि पूर्ण स्लीव्जला हा जो काठ आहे तो जोडून घ्यायचा आहे. पाहू शकता आता मी ते बरोबर एक ग्रीन कलरचा जो भाग आहे तो जाईल इतकं जोडून घेत आहे आणि खालच्या बाजूने थोडासा नॉर्मल ग्रीन कलरचा भाग येईल म्हणून मी सेंटरला शिलाई मारलेली आहे, कारण साडीचा काठ आहे त्यामुळे मॅचिंग होऊन जाईल. आता त्यानंतर आपण ही स्लीव्ज दुमडून घ्यायची आहे आणि जो काठाकडचा भाग आहे त्या बाजूकडे स्लीव्जचा भाग प्लेन ठेवायचा आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. पाहू शकता शिलाई मारून झाल्यानंतर आता काठ आपण अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचा आहे आणि त्यावरती पुन्हा एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप देताना स्लीव्ज किंवा जो काठ आहे तो गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आणि पूर्ण स्लीव्जला दाबटीप मारून घ्यायची आहे. आणि वरचा जो भाग आहे स्लीव्जचा जो काठ आहे वरच्या भागाचा तो ओपन ठेवणार आहोत. आता इथे पूर्ण भागाला शिलाई मारून घेतल्यानंतर हा भाग आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि आता आपण इथे बनवणार आहोत प्लेट्स. त्यासाठी मी ब्लाऊज पीसमधलंच एक्स्ट्राचं कापड घेतलेलं आहे. आता या कापडाची लेंथ विचारताल तर जवळजवळ 1 मीटरच्या आसपास ही लेंथ आहे. पाहू शकता पूर्ण 1 मीटरच्या आसपास लेंथ आहे. ह्याची मी डबल घडी करत आहे आणि डबल घडी केल्यानंतर सेंटरला दोन्ही कडेनी कट देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून सेंटर कट लक्षात राहील म्हणून. आणि या कापडाची उंची तुम्ही मोजून घ्यायची आहे. जेवढी स्लीव्ज आहे त्यामधून काठाची स्लीव्ज मायनस करायची आणि मग बाकीच्या ह्याच्यामध्ये जेवढ्या प्लेट्स लागतील तेवढी कापडाची उंची आणि त्यापेक्षा 2 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे हे कापड, कारण प्लेट्स टाकताना कापड कमी पडू शकतं. म्हणून मी हे कापड स्लीव्ज जो उरलेला भाग आहे त्यापेक्षा 2 इंच एक्स्ट्राचं ठेवलेलं आहे. आता मी दोन्ही बाजूने अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर दोन्ही बाजूने ओपन बाजू जी आहे त्या बाजूकडून 4-4 इंचावर मार्किंग करून असे कट देऊन घेतलेले आहे, कारण हे जे 4 इंचाचे भाग आहेत ते आपण ओपन ठेवणार आहोत. आता या कापडाची जी सुईची बाजू आहे त्या बाजूकडून जे सेंटर कट आहे त्यापासून 2-2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण 2-2 इंचावरती आपण छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेणार आहोत. हे अशा पद्धतीने प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. आता मी जवळजवळ 6 प्लेट्स येतील या पद्धतीने मार्जिन सोडलेलं आहे. पण जर स्लीव्जची लेंथ कमी जास्त जर पडली तर 5 प्लेट्स तरी आरामशीर बसतील. तुमच्याकडे जेवढं कापड आहे तेवढं तुम्ही वापरू शकता. जास्त जर कापड असेल तर तुम्ही प्लेट्स पण जास्त टाकू शकता. आता या कापडाच्या जवळजवळ अंदाजे 5 प्लेट्स तरी व्यवस्थित बसतील. आता मी इथे मार्किंग केलेलं आहे खरं तर 6 प्लेट्सचं, पण बघूया आता कसं मॅनेज होतं आहे ते. आता त्यानंतर जे सेंटर कट आहे त्या कटवरती या ज्या प्लेट्सचं मार्किंग केलेलं आहे हे अशा पद्धतीने व्यवस्थित एकावर एक असं ठेवून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने आणि मग ही जी 5वी प्लेट आहे त्याचंही व्यवस्थित ठेवायचं आहे. या प्लेट्स व्यवस्थित जुळवून घ्यायच्यात आणि बरोबर त्या सेंटर कटवरती ठेवून घ्यायच्यात. हवं तर तुम्ही पिन लावून मग शिलाई मारू शकता. मी इथे डायरेक्ट शिलाई मारून घेत आहे. हे पहा. आता या बाजूचं झाल्यानंतर इकडच्या बाजूचंही सेम त्याच पद्धतीने बरोबर
एकावर एक अशा प्लेट्स व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहेत. हे पहा, अशा पद्धतीने एकावर एक एक करत व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहेत आणि वरचं कापडही व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. आता या टोटल दोन्ही बाजूकडून मी 5 आणि 5 अशा प्लेट्स टाकून घेतलेल्या आहे आणि ह्यांना खालच्या बाजूने शिलाई मारून व्यवस्थित लॉक करून घेतले आहे. आता वरच्या बाजूने आपण प्लेट्स टाकणार आहोत. आता वरचा जो सेंटर कट आहे त्या कटवरती या प्लेट्स अशा ठेवायच्या आहेत की त्यांच्यामध्ये ½ इंचाचं अर्धा इंचाचं मार्जिन राहिलं पाहिजे. हे अशा पद्धतीने एक प्लेट्स व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहे आणि मग प्लेट्स ठेवल्यानंतर व्यवस्थित सेट करायच्या आहेत आणि मग त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. थोडंसं प्लेट्स टाकताना काळजीपूर्वक टाकायच्या आहेत कारण त्या एकसारख्या दिसल्या पाहिजेत म्हणून. हवं तर तुम्ही प्लेट्स टाकून त्यावरती प्रेस करून घेऊ शकता आणि मग शिलाई मारू शकता किंवा अशा पद्धतीने पिन वगैरे लावू शकता किंवा डायरेक्ट अशा पद्धतीने प्लेट्स टाकू शकता. आता इथे पाहू शकता या प्लेट्स टाकताना थोडासा प्रॉब्लेम येत आहे. हे पहा, आता ह्या प्लेट्स व्यवस्थित आलेल्या आहेत आणि मग आता यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. आता दोन्ही बाजूकडून अशा प्लेट्स टाकून मी शिलाई मारून घेतलेली आहे. आता ब्लाऊजवरती ही स्लीव्ज पॅटर्न अशा पद्धतीने ठेवायचे आणि अस्तरची बाजू वरच्या बाजूने ठेवून वरच्या बाजूने व्यवस्थित सेट करायचे आणि मग शिलाई मारून घ्यायची आहे. आता व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि मग ह्या स्लीव्जला अगोदर सेंटरपासून या बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे आणि स्लीव्ज ठेवताना स्लीव्जचा जो सेंटर कट आहे तो त्या प्लेट्सच्या सेंटर कटवरील ही एवढी काळजी घ्यायची आहे आणि नंतर मग हे कापड व्यवस्थित अशा पद्धतीने सेट करायचे आणि दुसऱ्या बाजूनेही शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही वरच्या बाजूने मारू शकता किंवा जर तुम्हाला सोपं वाटलं तर आतल्या बाजूनेही मारून घेऊ शकता. आता हे पाहू शकता मी दोन्ही बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे. हे पहा, आता वरच्या बाजूने थोडंसं ओपन राहिलं होतं म्हणून मी आतल्या बाजूने पुन्हा एक शिलाई मारून घेत आहे. आता त्या दोन्ही ज्या बाजू आहेत त्या ओपन आहेत त्यांनाही शिलाई मारायची, पण त्याआधी अशा पद्धतीने ठेवून बघायचे की स्लीव्ज बरोबर सेंटरवरती आली आहे की नाही. त्यानंतर स्लीव्जला अशा पद्धतीने सेंटरला पिन लावून घ्यायची आहे आणि जो काठाचा भाग आहे तो स्लीव्जला अगोदर जोडून घ्यायचा आहे. त्यासाठी एकदम कडेवरती शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने स्लीव्ज तयार झालेले आहे. त्यानंतर दोन्ही बाजूने शिलाई मारून एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि मग आपली स्लीव्ज तयार झाली. आता इथे बटन तुम्हाला हवं तसं तुम्ही लावू शकता, डायमंडचं कापडाचं कुठलंही. मी हे डायमंडचं बटन लावलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पाहू शकता सुंदर असं पफ स्लीव्ज तयार झालेले आहे. घातल्यानंतर खूप छान स्लीव्ज दिसते ही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. सर्वांना